विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपण्याकरिता आता काही तासांचाच कालावधी शिल्लक आहे। अशातच सर्व उमेदवार पूर्ण ताकदीनं प्रचारात उतरले आहेत। अशातच सोलापूर दक्षिणमधील दक्षिण विकास परिवर्तन महाआघाडीचे अधिकृत उमेदवार युवराज राठोड हे देखील विविध गाव भेटी घेत तसंच विविध तांड्यांवर जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत। शनिवारी दक्षिणमधील फताटेवाडी तसंच कुलकर्णी तांडा यासह अनेक भागांमध्ये युवराज राठोड यांनी जाऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला। अनेक ठिकाणी असलेल्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या। आगामी काळात प्रस्थापितांमुळे खुंटलेला विकास पुन्हा एकदा गतिमान करण्यासाठी युवराज राठोड यांनी मला निवडून द्या असं आवाहन यावेळी नागरिकांना केलं। आज तांड्यामध्ये फिरताना आमच्या समाजाच्या लोकांचा नुसता मतासाठी वापर करून घेऊन कुठलाही तांड्याचा विकास झालेला नाही। नुसता नावाला समाजातील काही ठराविक व्यक्तींना गोड बोलणे आणि त्यांचा वापर करणे। आता तांड्याचे तांडा ह्या एकजूट झाला आहे आणि 100% माझ्या माध्यमातून परिवर्तन घडवण्यासाठी त्यांनी ग्वाही दिलेली आहे। दुसरी गोष्ट औज, कारकल, कुरघोट या भागात फिरताना सुद्धा रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। इतकी भयानक परिस्थिती आहे त्या भागात। आमदार हे आमच्याकडे गेली 10 वर्षात एकदाही आले नाही असं सांगितलेलं आहे। आता लोकांनी असं सांगितलं आहे की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या हिशोबावर त्यांनी आता म्हणजे ओबीसी फॅक्टर हा 100% चालणार असं मला दिसतंय। कारण लोकांनी आता 100% त्यांचं मत परिवर्तन झालंय। येणाऱ्या काळात 100% 23 तारखेला हे परिवर्तनचा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही। मला सगळ्या मतदारांना आव्हान करायचंय, काहीही करून ही संधी आपल्याला घालवायची नाही। परत असा गोल्डन चान्स येत नाही। त्यासाठी मला मतदारांना हात जोडून नम्र विनंती आहे, 20 तारखेला क्रमांक 23 या बॅटरीवर बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा। मला मतदारांना हात जोडून नम्र विनंती आहे, परत सर्वसामान्य उमेदवाराला निवडून द्या। या आवाहनास उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत सर्वांनी एकमुखी निर्धार व्यक्त करत युवराज राठोड हेच यंदा दक्षिणचे आमदार होतील असा विश्वास अनेकांनी व्यक्त केलाय। विविध तांड्यांवर तसंच गावामध्ये युवराज राठोड यांचं जल्लोषात स्वागत करण्यात येत होतं। त्यांच्या मागे युवकांचा मोठा पाठिंबा असल्याचं चित्र यावेळी दिसून येतंय। अनेक ठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचं स्वागत करण्यात आलं तर काही ठिकाणी माता भगिनींनी औक्षण करून त्यांचं स्वागत केलंय। आता निवडणुकीचा प्रचार थंडावण्यासाठी काही तासांचाच अवधी शिल्लक असताना दक्षिणमधील युवराज राठोड यांच्या प्रचाराच्या झंझावातामुळे वातावरण तापताना दिसतंय।